नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, मी सध्या स्वीडनमध्ये, तुम्हाला माहिती आहे इथे प्रचंड थंडी आहे. मागे बघा, आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि रात्र जवळ आलेली आहे. आता सध्या इथे उशिरा सूर्य उगवतो आणि लवकर मावळतोय. थंडी आहे त्यामुळे मी स्वेटर घातलेला आहे. असो, सूर्य या आपल्या चंद्र या आठवड्यामध्ये धनु, मकर आणि कुंभ या 3 राशीतून परिभ्रमण करणार आहे. त्या अनुषंगाने 12 राशींना काय फळं मिळतील हे त्रोटकपणाने बघू. मेष रास, प्रवासाचे बेत आखले जातील किंवा प्रवास होतील थोडेफार जवळचे. सोमवार मंगळवारी दिवस चांगला आहे. आप्तवर्गाच्या भेटी होतील. त्याचबरोबर बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. नोकरी धंद्यामध्ये बुधवार गुरुवार थोडंसं वातावरण डल राहील. काम करू नये असं वाटेल, मात्र काम हे आहे ते केलंच पाहिजे. हां, या आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला सर्वतोपरीनं लाभ होण्याची शक्यता आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या कानावरती येतील. संततीकडून चांगली बातमी कळेल किंवा संततीची बातमी कळण्याची शक्यता या आठवड्याच्या शेवटी बऱ्याच प्रमाणात आहे. वृषभ रास, शरीर प्रकृतीला सांभाळा. सोमवार मंगळवार हे थोडेसे वाईट जाण्याची शक्यता आहे. जरा खाण्यावरती नियंत्रण ठेवा. ॲसिडिटी वगैरेचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवार गुरुवार मात्र चांगला आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल किंवा नोकरीमध्ये भाग्योदय होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असाल तर काही नवीन शोध लागण्याची शक्यता आहे. काही प्रमोशन ड्यू असेल तर ते देखील या आठवड्यात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. मिथुन रास, जोडीदाराबरोबर सोमवार मंगळवार आनंदात घालवा. जोडीदाराला दुखवू नका. तुमचा स्वभाव हा खेळकर आहे, त्यामुळे बोलण्याच्या नादात तुम्ही वाहवत जाता आणि मग समोरची व्यक्ती दुखावते. त्यापेक्षा जरा तोंडावरती ताबा ठेवा. आठवड्याच्या मध्यावरती जसा तोंडावर ताबा ठेवणार तसाच शरीर प्रकृतीवरती देखील ठेवा. काही जर वाडवडिलार्जित कोर्ट कचेऱ्या असतील तर त्या संबंधाने काही बातमी आठवड्याच्या मध्यावर कळण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट चांगला राहील. आठवड्याच्या शेवटी काही प्रवासासंबंधी, धार्मिक कार्यासंबंधी, बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आहे. कर्क रास, सोमवार मंगळवार जरा थोडासा गिडीनेस राहील. काम करू नये असं वाटेल. थोडासा थकल्यासारखं वाटेल. वस्तू ठेवली तर तिचं विस्मरण होईल, तर त्यामुळे सांभाळा. बुधवार गुरुवार जोडीदाराबरोबर वातावरण घरातलं चांगलं राहील. जोडीदाराचं सहकार्य राहील आणि त्यातून काही नवीन घडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा सांभाळा. सिंह रास, सिंह राशीला सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. परीक्षा वगैरे कुठल्या द्यायच्या असतील तर त्यासाठी, अभ्यास करण्यासाठी किंवा संततीसाठी चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवार हा शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे. हाताखालच्या माणसांकडून, नोकरांकडून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, तेव्हा सांभाळा. आठवड्याचा शेवट हा आप्त इष्ट वर्गाबरोबर आणि त्याहीपेक्षा सुद्धा कुटुंबाबरोबर घालवायला अतिशय चांगला आहे. आठवड्याचा शेवट हा कुटुंबाबरोबर आनंदात जाईल. कन्या रास, कन्या राशीवाल्यांना जर घरासंबंधी काही समस्या असतील तर त्या सोडवण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहेत. आई असेल तर आईकडून चांगली बातमी कळेल. आईची तब्येत चांगली राहील. घर रिनोव्हेट करण्यासाठी, बदलण्यासाठी सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. बुधवार गुरुवार हा देखील अतिशय चांगला आहे. तुम्ही कराल ते होईल. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील.
तुम्हाला संततीला, ज्यांना संततीची आस आहे त्यांना त्या संबंधी काही चांगल्या बातम्या बुधवार गुरुवारकडे कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने प्रयत्न करा. आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीला थोडासा वाईट जाईल. ऋतू बदलतोय. सध्या मुंबईमध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे, तर त्यामुळे पावसाळी आजार होण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी नाकारता येत नाही. तुळ रास, छोटे प्रवास घडण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळतील. बंधुवर्गाच्या भेटी होतील. आठवड्याच्या मध्यावर्ती मन पुन्हा एकदा विचलित होईल. मनामध्ये भलते भलते विचार येत राहतील, तेव्हा मनावरती ताबा ठेवा. आठवड्याच्या मध्यावरती घरामध्ये शांतता राहील हे बघा. चुकून देखील वावगा शब्द जाणार नाही आणि घरामध्ये काही स्फोट होणार नाही याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आहे. संतती चांगली बातमी तुम्हाला आठवड्याच्या शेवटी देऊ शकते. स्पर्धा, परीक्षा या दृष्टीने किंवा विदेश गमन या दृष्टीने संततीला तुमच्या आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार हा थोडेफार पैसे इकडचे तिकडे होण्याची शक्यता आहे. पैशासंबंधी थोडीशी चिंता राहील. बुधवार गुरुवारकडे थोडेफार बारीक सारीक प्रवास होण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाकडून चांगल्या गोष्टी कळण्याची शक्यता आहे. आणि शुक्रवार शनिवार हा तुमच्या मानसिक दृष्टीने हा तुम्हाला थोडी घालमेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही चांगल्या बातम्या देखील कानावर येतील, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य हे चांगलं राहील. धनुरास, धनुराशीला सोमवार मंगळवार काम करण्यासाठी उत्साह राहील. मनामध्ये आनंद राहील. उत्साहाने कुठलंही काम करायला घ्याल, हातात घ्याल, त्या कामामध्ये तुम्हाला यश येईल. बुधवार गुरुवार पैशाच्या दृष्टीने चांगले आहेत. कुठून पैसे येणं असतील तर त्या दृष्टीने तगादा लावा. पैसे मिळण्याची शक्यता आहे. फिक्स डिपॉझिट करण्याच्या दृष्टीने देखील बुधवार गुरुवार हा अतिशय उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी छोटे प्रवास होतील. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडाफार तुमच्या कर्तृत्वाला, कर्तबगारीला वाव मिळेल अशा घटना आठवड्याच्या शेवटी घडतील. मकर रास, मकर रासवाल्यांनी सोमवार मंगळवार खिसा पाकिट सांभाळण्याची गरज आहे. अनपेक्षित खर्च येतील आणि तुम्ही गांगरून जाल. कुठून कर्ज घ्यायची वेळ येईल, तर त्या दृष्टीने विचार करा. कागदपत्रांवर सह्या करताना 10 वेळा विचार करा, नाही तर नुकसान होण्याची शक्यता आहे. उधार उसनवार करू नका आणि कुणाला देऊ नका. या 2 दिवसात जर कुणाला तुम्ही उधार दिलीत तर ती नक्की बुडेल. आठवड्याच्या मध्यावरती काम करण्याचा उत्साह वाढेल आणि एकंदरीत शरीर प्रकृती चांगली राहील. आठवड्याच्या शेवटी 2 पैसे कनवटीला लागल्यामुळे तुम्ही आनंदात असाल, खुश असाल आणि त्यामुळे घरचं वातावरण हे देखील अतिशय चांगलं असेल. कुंभ रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. तुम्ही म्हणाल ते होईल. तुमची सगळी कामं विनाविलंब व्यवस्थितपणे पार पडतील. प्रवासात असलात तर सुखाने प्रवास होईल. मात्र आठवड्याच्या मध्यावरती जरा थोडाफार आर्थिक ताण सहन करावा लागेल. अनपेक्षित उठणारे खर्च हे तुम्हाला थोडेफार तुमचा खिसा हा डळमळीत होईल. मात्र तो पूर्णपणे कापला जाणार नाही याची काळजी घ्या. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात आणि उत्साहामध्ये आठवड्याचा शेवट तुम्ही घालवाल. मीन रास, उद्योगधंदा व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगले आहेत. सोमवार मंगळवारी उद्योगधंदा व्यवसाय चांगला राहील. बुधवार गुरुवारही चांगला राहील. 4 आवक होण्याची शक्यता आहे. संततीकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्हेंचर जर हातात घ्यायचं असेल तर त्यासाठी बुधवार गुरुवार अतिशय उत्तम आहेत. मात्र आठवड्याच्या शेवटी थोडाफार
आर्थिक ताण हा सहन करावा लागेल. शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी मानसिक त्रास होईल. पैसे अनाठाई खर्च होईल आणि त्यामुळे सांभाळा. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं त्रोटक राशी भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.